नमस्कार मंडळी, माझं नाव जगदीश. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. काही दिवस झाले मी ब्लॉग केला नव्हता. काही अडचणीमुळं मला कामं होती. सो मी पुण्याच्या ठिकाणी थोडं कामाच्या रिलेटेड आलो होतो. त्या कारणास्तव मला ब्लॉग वगैरे किंवा व्हिडिओज वगैरे करता आलं नाही. सो आज शेवटचा दिवस आहे. सो आता मी शिर्डीमध्ये आलेलो आहे. पुण्याचं काम सगळं संपलेलं आहे. सो सकाळी आम्ही सुटलो होतो तिथून पुण्यातून. सो आता शिर्डीमध्ये आहे. तो शिर्डी गावाच्या आधी साधारण एक 3 किलोमीटरच्या आधी एक गाव लागतं आणि पुण्यामध्ये आम्हाला एक सर भेटले होते आणि त्यांच्या गावी मी आता आलेलो आहे. त्यांच्या घराकडे आहे. सो त्यांच्या घर बघण्यासाठी आलो होतो आणि त्यांनी एक सरप्राईज आम्हाला दिलं. ते होतं त्यांची शेती आहे आणि शेती म्हणजे असं आमच्याकडं जसं कसं भाताची वगैरे शेती असते तर शेती अशी नाही आहे. तर इथं बागायत आहे आणि ती बागायत आहे पेरूची बागायत. म्हणजे तुमच्या आजूबाजूला बघू शकता पूर्ण पेरूचं पूर्ण शेतीचं बागायत आहे. म्हणजे ही सर्व शेती आमच्या सरांची आहे, उमेश सरांची आहे. सो जिथं आपण नजर जाते तिथं सर्वीकडं पेरूंची झाडं आहेत. म्हणजे इतकं पेरू आहेत ना की म्हणजे आम्ही अख्खं गाव खाऊ शकतो इतकं पेरू आहेत. तुम्हाला उमेश सरांचे इंट्रोडक्शन करून देतो. सो हे आहेत आमचे उमेश सर. ह्यांच्या थ्रू आम्ही ह्या बागायतीमध्ये आलेलो आहे आणि हे सरप्राईज दिले आम्हाला. प्रत्येकांच्या हातामध्ये पेरू आहे. बाजारमध्ये बघायला गेला तर असं भेटणार नाही आपल्याला. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. नॅचरल जे म्हणतात डायरेक्ट विदाऊट एनी केमिकल्स आम्हाला भेटतं. खरंच खूप गोड आहेत. आत्ता सध्या पोचलो म्हणजे काही जेवण वगैरे केलो नाही आहे. सकाळी सुटलो होतो. सो उमेश सरांच्या घरीच मी आता जेवणार आहे. जेवण करून त्यानंतर थोडीशी गोष्टी आहेत, थोडं कामाच्या रिलेटेड गोष्टी आहेत, ते बोलून आम्ही तुम्हाला भेटतो दुपारी. चला तर मग. सरांच्या घरी आहे. घर मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये. सिम्पल आणि एकदम असं गावाकडचं जे घर असतं, शेताकडचं जे घर असतं तसं घर आहे. जास्त करून सर इथं राहत नाहीत, पुण्यालाच राहतात कामाच्या निमित्ताने. सो कधी तरी इथं येत असतात. म्हणजे महिन्यातून 1-2दा येत असतात. सो आज आमचं शेवट होतं. त्या कारणास्तव यांनी आम्हाला घरी इन्व्हाइट केलं. त्याचबरोबर आम्हाला शेतीची म्हणजे त्यांची जे पेरूची जी बागायत होती त्यांची ती दाखवली आम्हाला. खूप पेरू आम्ही साधारण एक बुट्टी होती, साधारण इतके पेरू आम्ही काढलेले आहेत. सोबत घेऊन जाणार आहे पेरू आम्ही. सो त्यांचं घर थोडं आतमध्ये दाखवतो आणि जी परी आहे म्हणजे त्यांची जी डॉटर आहे, मुलगी आहे, तिचंसुद्धा इंट्रोडक्शन तुम्हाला दाखवतो. चला. सो हे आहेत पेरू जे आम्ही आता बागायतमधून काढलेले आहेत आणि एक 2-3 बुट्टी आहेत. सो हे त्यांचं बेडरूम आहे अँड हे त्यांचं किचन आहे. सो वरतीसुद्धा त्यांचं हे आहे, दाखवतो. जो जी बागायत आहे ना, सो ही पूर्ण बागायत त्यांची आहे. पूर्ण म्हणजे जितकं नजर झालं ना आपलं तिथपर्यंत त्यांची सगळी बागायत आहे. सगळी पेरूची आहे. सो एक हा बेडरूम आहे, हा सरांचा आहे आणि ही आमची मित्र. हाय कृष्णा, हाय आपला येशू, हाय येशू, हाय सत्या
ओके. अँड ज्या व्यक्तीसाठी आम्ही आलो ती आहे आपली परी. परी हाय म्हण मला. परी हाय हाय. चला सो ही असे एक रूम आहे. अँड हा मी आहे. सो मित्रांनो आता जेवण वगैरे झाले आमचं. आता सध्या वाजले 3. सो आमचं आजचं कार्यक्रम संपलेला आहे. सो आपला येशू येशू नाही हा आपला सत्या आहे. सो सत्याबाई आपल्या गावी जातोय. सत्याबाई गाव सांगतोय तुम्हाला. हिंगोली. हिंगोली कुठलं साईड येतं? हिंगोली इकडे आपलं विदर्भाच्या अलीकडे येतं. म्हणजे आमच्या म्हणजे मी आता कर्नाटकमध्ये राहतो म्हणजे अपोजिट राहतोय. सो काही कारणाच्यामुळं आम्ही भेटलो. म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक एक झालेलं आहे. सो आमची जी मुलं आहेत आता पाठीमध्ये प्रत्येक गावातून आलेत. म्हणजे वेगवेगळ्या गावात एक पण गाव म्हणजे असं एका गावातले नाही आहेत, पूर्ण सगळ्या गावातले आहेत. सो एकजूट काम करून आम्ही एक काम कंप्लीट केलं होतं. सो त्यांच्याबरोबर मी आज इथं आलो. खरंच खूप छान वाटलं आजचा दिवस मला. अशा त्या ठिकाणी येऊन मला खरंच खूप छान वाटलं. आय थिंक तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन धन्यवाद. Wow.